नव्या वाहतूक नियमाविरोधात राज्यभर ट्रक चालकांनी आज चक्काजाम आंदोलन केलं। मात्र नवी मुंबई ट्रक चालकांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं बघायला मिळालं। आक्रमक झालेल्या ट्रक चालकांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या समोर येतोय। पोलिसांनी यानंतर ट्रक चालकांना कडक इशारा दिलेला आहे। सुमारे 10 ते 12 ट्रक चालकांकडून पोलिसांवरती हल्ला करण्यात आलाय। सुमारे 40 ते 50 ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला। या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 40 ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई आम्ही करत आहोत। ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे। कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या। आणि नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात राज्यभरात ट्रक चालकांचं आंदोलन सुरू आहे। नव्या कायद्याला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी हे आंदोलन होत आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम करण्यात आला। यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी दगडफेकही केली। वसई विरारमध्ये सुद्धा अनेक मार्गांवर आंदोलन करण्यात आलं। नाशिक हिंगोलीमध्ये सुद्धा आंदोलनं झाली तर नागपुरात रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी आपला निषेध नोंदवलेला आहे। दरम्यान ज्यावरून राज्यभर ही आंदोलनं होत आहेत तो नवा मोटर वाहन कायदा काय सांगतो आपण बघूया। ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं पाहिजे। जखमींना रुग्णालयात न नेल्यास कारवाई होणार। ट्रक चालक दोषी आढळून आल्यास 7 वर्षाची शिक्षा होणार। नव्या कायद्यानुसार 7 लाख रुपयांच्या दंडाचीही तरतूद आहे। 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचं अंतर कापतात। ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोक काम करतात। नव्या कायद्यामुळे ट्रक चालकांमध्ये सध्या मोठी नाराजी आहे आणि त्यामुळेच राज्यभर ही आंदोलनं केली जात आहेत।